नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिरूर तालुक्यातील शिंदेवाडी मलटण या गावामध्ये. मित्रांनो, 1 ऑगस्टला भव्य T20 बैलगाडी शर्यत शिंदेवाडी मलटण या घाटामध्ये होणार आहे. बिरजा केसरीचं नियोजन आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे. धावपट्टी पण अतिशय सुंदर आहे. 1 दिवसाची T20 बैलगाडी शर्यत आहे. धावपट्टीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आज आपल्याला इथं यात्रा कमिटी भेटलेली आहे. गाडा मालकांसाठी काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करू. सागर आपण नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या सगळ्यांना. मी सागरप्पा दंडवते, मलटण शिंदेवाडी या ठिकाणी सर्व यात्रा कमिटीचे सर्वच लोक या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य आमचे सुकानाना कोळपे असतील. त्यानंतर ज्या आदत वयात ज्या बैलाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय, बिरजा केसरी बाळूमामांच्या देवाच्या यात्रेचं निमित्त औचित्य साधून आम्ही या ठिकाणी बिरजा केसरी हा या ठिकाणी भरवलेली आहे. त्या ठिकाणी शिंगाडे बंधू सर्वजण असतील, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शाळकुणाना शिंदे असतील, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी बाबूनाना शिंदे असतील, ज्ञाना शिंदे, सर्वच नामोल्लेख केलेली सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कशा प्रकारे ही यात्रा असं 1 तारखेला यात्रा आहे, तर कसं आहे बिरजा केसरीचं हे नियोजन? अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सर्व नियमांचं पालन करून या ठिकाणी ही बिरजा केसरी बाळूमामांच्या नावाने ही यात्रा भरेल. नियम अतिशय काटा पद्धतीने या ठिकाणी चालतील, अतिशय कडक चालतील. सर्वप्रथम सांगायचं झालं तर स्वतः सागरप्पांचा जरी बैलगाडा असेल तर तो 2 मिनिटं जर लेट झाला तर संध्याकाळी जर वेळ मिळाला तर पळवण्यात येईल, अन्यथा त्यांना त्यांचं टोकन फी रिटर्न देऊन, गाडा पळाला नाही, गाडा वेळेत आला नाही म्हणून टोकन फी परत देणार नाही, असं काही होणार नाही. त्या ठिकाणी 500 रुपये नियमाप्रमाणे आपल्याला बैलगाडा संघटनेने जे जे नियम घालून दिले त्या सर्वांचं पालन करून त्यांचं स्वागत करून आपण या ठिकाणी त्यांची फी, टोकन फी परत देऊन त्यांना आपण त्यांचा सन्मान करून त्यांना परत पाठवणार आहोत. म्हणजे सांगायचं झालं की माझा सुद्धा गाडा या ठिकाणी जर वेळेत हजर नाही झाला तर या ठिकाणी पळवला जाणार नाही. या ठिकाणी बाळूमामांचा भंडारा उचलून या ठिकाणी सर्व यात्रेचे नियम सर्वांना सांगून या ठिकाणी मग रॅकवरली मंडळी असतील, गडाळावरली असतील, त्याच्यानंतर खाली नियोजन करणारी मंडळी असतील, इथे या ठिकाणी कुणाचंही हा जवळचा तो जवळचा असं कुठल्याही प्रकारचं हे धरलं जाणार नाही, असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे या ठिकाणी अतिशय सांगायचं एकच की यात्रा ही अतिशय कडक आणि काटेकोरपणाने या ठिकाणी होईल. काय काय बक्षीस ठेवलेली आहे यात्रेसाठी? या ठिकाणी आम्ही बक्षीस 2 व्हीलर आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बाईक आहे, अशा प्रकारे 15 बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहेत. बक्षीस हे सेपरेट दिलं जाईल, ज्याची होईल त्याला कुठलाही टच पॉइंट वगैरे असलं काही धरलं जाणार नाही. त्याच्यानंतर 1 नंबर, घाटाचा राजा, फळीफोड यांची जी बक्षिस आहे ती स्वतंत्र दिली जातील. ज्यांना स्वतंत्र बक्षिस मिळालेली आहेत त्यांना 1 नंबरचं जे बक्षीस पारितोषिक आहे ते दिलं जाणार नाही, ही सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. त्याच्याप्रमाणे यात्रेच्या बक्षिसा बाबतीत जर काही
बदल करायचा झाल्यास फायनलच्या अगोदर या ठिकाणी संयोजक आयोजक तुम्हाला या ठिकाणी सूचित करतीलच, असा तो नियम राहील. कांड्याचे काय नियम राहतील? कांड्याचं 70 ते 60 फूट आमचं हे आहे. फायनलला किती कमी करायचं हे फायनलच्या अगोदर सांगण्यात येईल. सिरियलला कांड हे 60 फुटावर आहे. बैलगाडा पळताना आम्ही या ठिकाणी धावपट्टी करणार आहोत. धावपट्टीच्या समोरून मधोमधच धाव सेंटरलाच धरायची आहे. कांड धरताना सेंटरला आधी सोडलं तर तो गाडा आम्ही बाद करण्यात येईल, असा आमचा नियम आहे. आखापासून आमचं 60 फुटाचं अंतर आहे. धावपट्टी आणि आळ्याचं कसं आहे काम? एक नैसर्गिक पद्धतीने जो आपल्याला नैसर्गिक देणगी म्हणून आमचं पुढं या ठिकाणी आळ्याचं काम तसं आहे, दुसऱ्या बाजूने केलेलं आहे. मागच्या वेळेस जो काही थोडा प्रॉब्लेम झाला त्या ठिकाणी हे होतं, तर त्याचं नियोजन आयोजन आम्ही या ठिकाणी यात्रा कमिटीने केलेलं आहे. त्या ठिकाणी नेट किंवा आपण काहीतरी पार्टिशन करून तिथं ते बंद करणार होतं. ट्रेलर ह्यावेळेस लावला जाणार नाही, कारण मागच्या वेळेस बैलांना दुखापत झाली होती. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी तसं नियोजन करणार आहोत. टायमर सिस्टीम कशी राहील? टायमर सिस्टीम ही 4 मिनिटाची राहील. गाडा पुकारल्यापासून गाडा येईपर्यंत, त्यावेळेस गाडा पुकारल्यापासून 4 मिनिटाची राहील. पुकारल्यानंतर 4 मिनिटाचा टायमिंग लावला जाणार नाही. पुकारतानाच गाडा पुढे येताना 4 मिनिटाचा टायमर आहे. टायमर मध्ये कुणालाही हे केलं जाणार नाही. ज्या बैलगाडा मालकाने ज्यांनी त्याची ती काळजी घ्यायची आहे, आणि या ठिकाणी त्या पद्धतीने 4 मिनिटाचा टायमिंग सर्वांना राहील. आता टोटल किती गाडी आहे सगळे आपले? आम्ही सगळ्यात ज्या मागच्या वेळेस जपान केसरी झाली होती ते सगळ्यांना आम्ही संधी दिली. 120 गाड्यांना आम्ही संधी दिलेली आहे. गावचे गाडे आणि आमच्या पंचकृषीतले गाडे, जिल्हा परिषद गटातले म्हणा किंवा 2 जिल्हा परिषद गटातले म्हणा, यांना आम्ही 60 गाड्यांना परमिशन दिली. असे एकूण 180 गाडे आमच्या या ठिकाणी पळणार आहेत. आम्ही त्या प्रकारेच टोकन प्रमाणेच त्या लोकांना सांगितलं आहे. सकाळचे सत्रात वेगळे पद्धत आहे, संध्याकाळच्या वेगळे आहे. 180 गाड्या पळवणं तसं काही एवढं अवघड नाही. सर्व बैलगाडा मालकांनी सहकार्य जर केलं तर 100% हे यात्रेचं स्वरूप चांगलं असेल. बिरजा केसरी नाव कसं काय दिलंय? आता तुम्ही युट्यूबवर वगैरे सगळीकडे पाहताच आहात की अतिशय लहान वयात ज्या बैलाने सर्व पुणे नगर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला, असा दुर्योधन मामांचा अलाउन्सर मंडळी पुकारतात कलियुगातला दुर्योधनाचा खेळ आहे. त्या दुर्योधन मामांचा अतिशय लाडका असणारा बिरजा अतिशय लहान वयात त्याची मूर्ती त्याच्याकडे जर पाहिलं तर तो घाटात अशा प्रकारे धावू शकतो, असा विश्वास बसणार नाही. अशा बैलाचं कौतुक करायला काय हरकत आहे? याच औचित्य साधून बाळूमामान देवाच्या यात्रेचं निमित्त किंवा औचित्य साधून त्या बिरजा केस त्या बैलासाठी, किंवा त्याला आपण देवच मानतो, त्या देवासाठी काहीतरी करावं अशी भावना सर्वांच्या मनात आली, आणि त्या पद्धतीने ती यात्रा भरवायचं आम्ही ठरवलं. अतिशय लहान मूर्ती असलेला तो बिरजा, त्याचं पण आपण काहीतरी देणं लागतो. अतिशय लहान वयात त्यांनी जे नाव कमवलंय, नाव करतोय गाड्या मालकाचं, त्याचं औचित्य साधून आम्ही बिरजा केसरीचं नियोजन केलेलं आहे. गडाळावरती निशाणावरती कोण दिसणार आले या गटात? 2 जण दिसतील, तर ते तुम्हाला ज्या दिवशी यात्रा आहे त्या दिवशीच समोर दिसते. धावपट्टी अंदाजे किती फूट लावली जाईल अंदाज? सर्व गाड्या मालकांचा आढावा घेऊन आम्ही सर्वांना एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळावा म्हणून आम्ही त्या पद्धतीची धावपट्टी, त्याचं जे अंतर आहे, तर आम्ही सर्व गाड्या मालकांना आनंद व्यक्त करता यावा यासाठी आम्ही त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. एक 420 फुटाचं 25 फुटाचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. शिंदेवाडी घाटामध्ये येण्यासाठी कुठनं मार्ग आहे ते सांगा एकदा. शिंदेवाडी घाटात येण्यासाठी तुम्हाला शिक्रापूर मार्गे आहे, रांजणगाव मार्गे आहे. शिक्रापूरचा रोड थोडासा खराब आहे, शिक्रापूर गणेगावचा, तर त्यांनी रांजणगाव चा वापर, अष्टविनायक महामार्गाचा वापर करावा. खेड मार्गे येणाऱ्या लोकांनी पाबळ, कानूर, मेसाई ह्या मार्गाचा अवलंब करावा. आंबेगावात येणाऱ्या पारगाव झालं, कवठे झालं, ह्या मार्गाचा अवलंब करावा. शिरूर, श्रीगोंदा नगर जिल्ह्यातील गाड्या मालकांनी शिरूर, अन्नपूर मार्गे येण्याचा, अन्नपूर मार्गे यावं जे त्यांना सोयीस्कर ठरेल. आणि इथे आल्यानंतर थोडासा रस्ता अरुंद आहे,
तर सर्व गाड्या मालकांनी एकमेकाला गाड्यावाल्यांनी सहकार्य करावं अशी आमच्या यात्रा कमिटीकडून त्यांना विनंती. जाता जाता काय आव्हान सांगा गाड्या मालकांना तुमच्या? गाड्या मालकांना सध्याची जर परिस्थिती पाहिली तर पावसाचे दिवस असल्या कारणाने या ठिकाणी पावसाचा थोडासा जोर कमी आहे. जो मावळात, खेड आणि आंबेगाव मध्ये जो डोंगर भाग आहे त्या ठिकाणी जास्त आहे. तर बैल सगळ्यांची, गाड्या मालकांची बैल आहे ती उभी आहे. या ठिकाणी आव्हान एवढंच करेल की ही शर्यत एक तुम्हाला चांगली एक संधी देऊन जाणार आहे. जी बैल बऱ्याच दिवस आज या ठिकाणी उभी आहेत त्यांना एक चांगली संधी आहे. आणि सगळ्या गाड्या मालकांना आव्हान राहील की आपण वेळेत या. यात्रा कमिटी आपल्या स्वागतासाठी तयार आहे, हजर आहे. जर लेट झालात, माझं हे कारण आहे, माझं ते कारण आहे, जर तसं काय झालं तर याला यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही. आणि कृपया करून सर्व गाड्या मालकांनी या ठिकाणी शिंगाडे मंडळी असतील, या ठिकाणी शिंदे मंडळी असतील, कोळपे मंडळी असतील, सगळी गावोगावी जात असतात. त्या ठिकाणी काय होतं की यात्रा कमिटीचा जो आयोजक आहे, नियोजन करता आहे, त्याच्यावरच जास्त भार दिला जातो की आमचं हे करा, आम्हाला हे सहकार्य करा, ते कसं. यात्रा कमिटी गाडा मालकांना एकच विनंती राहील, अशा प्रकारचा कोणीही फोन न करता आपण वेळेत या. अर्धा तास ना 1 तास अगोदर या. या ठिकाणी सगळी व्यवस्था तुमची केलेली आहे. त्याच प्रकारे आम्हाला सहकार्य करावं आणि बिर्जा केसरी कशी जिल्ह्यात चांगली ठरेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्व गाड्या मालकांना, गाडी शौकीनांना विनंती करेन. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. मी रवींद्र दुर्धन शिंगाडे, राहणार शिंगडवाडी. बिर्जा केसरीचं नियोजन शिंदेवाडी या घाटामध्ये होते. खूप सुंदर नियोजन आहे, धावपट्टी पण अतिशय सुंदर आहे. कशा प्रकारे एक यात्रा तुमची पार पडेल? बिर्जा केसरी ही अतिशय कडक प्रमाणे पार पाडणार आहे मी. नियम म्हणजे नियम. आम्हाला आतापर्यंत गाड्यावाल्यांना शिस्त ही बैलगाडा क्षेत्रामध्ये कशी आहे ना, ही आता ह्या यात्रेतून आम्हाला बिर्जासाठी करून दाखवायची. त्याच्यासाठी आम्ही संत बाळूमामांच्या यात्रेचे औचित्य साधून आमच्या सर्व सरपंच ग्रुपनी एक अतिशय कडक नियोजन करायला ठरवलं. शिंदेवाडी, शिंगळवाडी, मलटण या सर्व एकत्र येऊन संत बाळूमामांच्या देवाच्या यात्रेचं औचित्य साधून बिर्जा केसरी यात्रा भरवणार आहे. आणि त्या यात्रेमध्ये सर्वात अतिशय कडक पद्धतीने बैलगाडा शर्यत पाळणार आहे. तिथं कोणलाही वशिलेबाजी आमचा स्वतःचा जरी असला तरी ज्या टोकून आहे त्या टोकून गाडा पडेल. आम्ही सुद्धा मध्ये आधी किंवा आम्ही आता आयोजक म्हणून काही कोणत्याही गोष्टीचा यात्रेमध्ये यात्रेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार नाही. शिस्त म्हणजे शिस्तच. जी आम्हाला राहील ती सर्व गाड्या मालकांना शिस्त त्याच पद्धतीने राहील. त्याच्यामुळे कुणी गाड्यावाल्यांनी आमची गाडी पंक्चर झाली किंवा आम्हाला यायला वेळ नाही वाटला की रस्त्यामध्ये ट्रॅफिक जमले, आम्हाला असं झालं तर झालं, कोणतीच सबब चालणार नाही. सर्वांनी आपापला वेळेत हजर राहून बैलगाडा शर्यत पार करायची आहे. आणि जर कुणी लेट झाला त्याला जर फायनलच्या आधी संधी मिळाली तरच संधी दिली जाईल, नाही तर अन्यथा त्यांची जी टोकन फी आहे ती रिटर्न करून त्यांना सन्मानपूर्वक पाठीमागे पाठवले जाईल. हे सर्व गाड्या मालकांना या बिर्जा केसरी निमित्त आम्ही विनंती करतो. काय सांगसान बिर्जाबद्दल थोडं? आता बिर्जा हा आम्ही आमच्याच गावामधून लहानपणी घेतला आणि बिर्जाने लहानपणी घेतल्यापासून एक 3 महिन्याचा वासरू असल्यापासून तर आता एक 9 महिन्याचा वासरूच आहे. ह्या काळामध्ये त्यांनी या 6 महिन्यामध्ये पूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातलाय. आणि ह्या बिर्जाच्या याच्यातून आम्हाला वाटलं की याच्यातून उत्तराय होण्यासाठी हे आमचे सर्व सरपंच ग्रुपचे कार्यकर्ते आहेत, शिंदेवाडीच्या, मलटण, शिंदेवाडी, शिंगळवाडी या सर्व तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी सर्वांच्या इच्छा होती की बाबा बिर्जा केसरी बरोबर याच्यातून आपण काहीतरी उत्तराय व्हावं. याच्यासाठी आम्ही बिर्जा केसरी ही संत बाळूमामांच्या यात्रेनिमित्त औचित्य साधून बिर्जा केसरी ही शर्यत भरवलेली आहे. बिर्जा बरोबर कोणते संपादन? बिर्जा बरोबर आता नवीन 4 आहे. नवीन 4 आहे. आदत वासरूच. आदत वासरू दुसरं पण. कोणत्या घाटात चर्चा झाली बिर्जाची सगळ्यात जास्त? बिर्जाची सगळ्यात जास्त बराडी या घाटामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली होती. बिर्जामुळं होणारी ओळख त्याबद्दल काय सांगसान? कारण बिर्जाने लय नाव केलेले. बिर्जाने ओळख अतिशय मोठ्या प्रमाणात करून दिली. शिंगाडे मामा हा शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखं शिंगाडे मामासाठी बिर्जाने कमवून दिलेले. आणि वडिलांच्यासाठी आम्ही हा बैलगाडा दामडतो. वडिलांचा लहानपणापासूनचा बैलगाडा होता, ते एकटे असल्यामुळे त्यांनी थोड्या प्रमाणात कमी दामटला. पण त्यांची इच्छा होती मी 1 नंबरचा गाड्यावाला व्हावा आणि मी गाडा दामटावा. याच्यासाठी आम्ही भावांनी प्रयत्न करून किंवा आमचा हा ग्रुप आहे या सगळ्या ग्रुपने प्रयत्न करून की मामासाठी काही पण ह्या पद्धतीने आम्ही मामाच्या नावासाठी बिर्जा असो, शनी शंभू असो, इंजना असो,
अतिशय एकजुटीने एक चिकाटीने हा बैलगाडा शर्यत नामाचं नाव वर नेण्यासाठी हा चालवलेला प्रयत्न आहे आमचा छोटासा. गाडा मालकांना काय करसान आव्हान तुमच्याकडून? सकाळी गाडी गाडा- लवकर चालू होणार. गाडा मालकांना एकच आव्हान आमच्याकडून राहील, सकाळी 7 वाजता गाड चालू होईल. सर्व गाडा मालकांनी आपापल्या वेळेत हजर राहून गाडा पळवायचा आहे. जर एखादा समजा 1 नंबर पळाला आणि 2 नंबर नसला आणि 3 नंबर पळाला तरी आम्ही 2 नंबरवाल्याचा गाडा पळू दिला जाणार नाही. ही सर्व गाड्या मालकाला विनंती राहील. त्याच्यामध्ये आमचा जरी असा स्वतःचा आमचा जरी ओकला तरी त्याला पण संधी देणार नाही. यात्रा ही आम्ही सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेने मिळून बनवलेली यात्रा आहे बिरजा केसरी. त्याच्यामुळे माझाच काय असला आणि आणखी कुणाचा असला त्याला तरी पण संधी मिळणार नाही. सर्व गाड्या मालकाची विनंती राहील की तुम्ही तुमच्या वेळेत येऊन हजर राहून तुमचा गाडा पळून घ्या. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. एखादा म्हणला की माय हे झालं ते झालं, बाबा तुझ्या पाया पडतो, तुला वेळ भेटला तर संधी मिळेल, नाही तर तुझी टोकन पे तुला परत मिळली जाईल, तुझा सन्मानपूर्वक केला जाईल आणि तू आपल्या बैल भरायचं घरी जायचं. हा अतिशय कडक आणि हेच होणार. जे आज आम्ही जे बोलतोय तेच करणार आणि याच्यात काही सुद्धा बदल होणार नाही. 100% घाट हा 7 वाजता चालू करणार आहे. 7:30ला पहिला गाडा घाटात पळेल. सर्व गाडा मालकांना ही विनंती राहील, तुम्ही वेळेत येऊन आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि टायमर हा घाटात गाडा धावपट्टीवर आला तिथून चालू होईल. टायमर हा 4 मिनिटात दिला जाईल प्रत्येक गाड्याला. गाडा धावपट्टीवर घेतला का टायमर चालू होणार. हा गाड्या मालकांनी त्याची आपापली बैल माणसं शेवटी झोपण्या कान्या सगळ्या आपल्या अगोदर तयारी करून घाटामध्ये यायचे ना आम्हाला सहकार्य करायचं एवढीच विनंती राहील. आणि आमच्याकडून गाड्या मालकांना वेळेत आल्यावरती कोणत्याही पद्धतीने हे होणार नाही, त्रास होणार नाही. आणि एकाही गाड्यावर इथं मोठा बारीक गोर गरीब कोणी असू सगळ्याला सारखा नियम म्हणजे सारखा नियम राहणार.